अ, अगदी खरं आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडनं शासनाकडनं तसे आदेश प्राप्त झालेले आहेत. यामध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वी जी वाहनं नोंदणी झालेली आहेत त्या वाहनांसाठी देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही कंपल्सरी केलेली आहे आणि 31 मार्च 2025 पर्यंत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायचे आहेत. यामध्ये पूर्ण महाराष्ट्रावरील जे काही RTO कार्यालय आहेत त्यासाठी 3 एजन्सी त्यांनी डेप्यूट केलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी FTA HSRP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही प्रायव्हेट एजन्सी या एजन्सीला काम मिळालेलं आहे. त्या एजन्सीमार्फत त्यांचे जे काही ब्रांचेस असतील इथे किंवा डीलर्स असतील त्यामार्फत लोकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसून मिळणार आहे. तर त्यामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर देखील ठरलेले आहेत. तर 2 व्हीलर आणि ट्रॅक्टर्स जे आहेत त्यांना 450 रुपये फी आहे. 3 व्हीलरसाठी 500 रुपये फीज आहे आणि लाईट मोटर व्हेकल, पॅसेंजर कार, मीडियम कमर्शियल व्हेकल किंवा हेवी व्हेकल्स जे आहेत त्यांना 745 रुपये फीज आहे. आणि सर्व लोकांनी वाहनधारकांनी 31 मार्च 2025च्या आतमध्ये HSRP नंबर प्लेट बसून घेणे बंधनकारक केलेले आहे. सर, याच्यामध्ये वाहनधारकाला काही ऑनलाईन प्रक्रियाने सामोरे जावं लागणार आहे, ती नोंदणी कशी करता येईल? हो, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जी आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टची एक वेबसाईट आहे transport.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये HSRP ऑनलाईन बुकिंग त्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्समध्ये पहिलं म्हणजे ते आपल्या वेबसाईटला व्हिजिट करणं गरजेचं आहे. त्याच्यावर ते HSRP ऑनलाईन बुकिंग करायचं आहे. ऑफिस सिलेक्ट करायचं, आपलं जळगाव, धुळे जे कोणतं ऑफिस असेल ते सिलेक्ट करायचं आहे. मग HSRPची आपल्याला ऑर्डर्स करायची आहे. त्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन डिटेल्स आपल्याला त्याच्यात भरायचे आहेत आणि सिलेक्ट बुकिंग स्लॉट, आपल्याला अपॉइंटमेंट कोणत्या दिवसाची पाहिजे, कोणता स्लॉट पाहिजे त्याच्यात ती सुविधा दिलेली आहे. त्या पद्धतीने आपण अपॉइंटमेंट स्लॉट आपण बुक करू शकतो आणि हे बुक झाल्यानंतर आपण ते ऑनलाईन पेमेंट पण करता येईल त्याच्यावर. आणि त्या पद्धतीने आपल्याला संबंधित त्या डीलरकडे किंवा त्या एजन्सीकडे जाऊन आपल्याला ती HSRP नंबर प्लेट बसून घेता येईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघंही? नाही, ही प्रोसिजर ऑनलाईन आहे. जर मग ज्या लोकांना जर ऑनलाईन नाही करता आलं तर मग त्यांच्यासाठी हे कार्यालयात मदत करता येते, काहीच अडचण नाही. कार्यालयात मदत करेल. हो, कार्यालयात आम्ही त्यासाठी एक स्पेसिफिक एक अधिकारी कर्मचाऱ्यांनी डिप्यूट करू. तिथे येऊन लोकांनी वाहनधारकांनी जरी मदत मागितली तरी देखील त्यांना त्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आम्ही मदत करू शकतो.